श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री शंकररावांना स्वामींमुळे जीवनदान ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकल्याने स्वामींचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनाचे कल्याण होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे सर्वांनी लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. हैदराबादचे श्रीमंत शंकरराव राजेराय हे क्षयरोगाने बरेच दिवस आजारी होते. त्यांना ब्रह्मसंबंधाची बाधाही झाली होती. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक सुख लाभत नव्हते. त्यावेळी शंकररावांना 6 लाखाची वर्षाला जहागिरी मिळत होती. अनेक नामांकित डॉक्टर, वैद्य अशा अनेक लोकांकडून त्यांनी औषधे घेऊन बरेच उपाय केले, परंतु त्यांना गुण न आल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. अनेक जप अनुष्ठाने, ब्राह्मण संतर्पणे, दानधर्म त्यांनी केला, परंतु शरीरास आराम पडत नव्हता. शेवटी कोणी सद्गृहस्थांनी त्यांना गाणगापूर येथे जाऊन दत्त सेवा करण्याचा सल्ला दिला. शंकरराव पत्नीसह गाणगापूरला गेले. तेथे 3 महिने राहून त्यांनी अनुष्ठाने, पाठपूजा, दानधर्म केला. त्यानंतर त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे जावे, म्हणजे आरोग्य प्राप्त होईल. शंकररावांची श्री स्वामींच्या ठिकाणी विशेष श्रद्धा नसल्यामुळे ते तेथे न जाता गाणगापुरातच राहिले. तेव्हा त्यांना परत स्वप्न दृष्टांत झाला. अक्कलकोट येथे गेल्याशिवाय आपल्यास गुण येणार नाही. शेवटी नाईलाज होऊन ते बायकोला घेऊन अक्कलकोटला गेले. श्री स्वामी त्यावेळी कर्दळकर यांच्या घरी होते. शंकरराव दर्शनास गेले तेव्हा महाराज पलंगावर होते व सुंदराबाई त्यांची सेवा करीत होती. मस्तक महाराजांचे चरणी ठेवून नंतर शंकरराव सुंदराबाईकडे आले व म्हणाले, मी व्याधीने त्रस्त आहे. आपण समर्थांजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी. तेव्हा सुंदराबाईंनी त्यांना विचारले, तुम्ही बरे झाल्यास मला काय द्याल? शंकरराव म्हणाले, तुम्ही सांगाल ते देऊ. शंकरराव निस्तेज दिसत होते. बाईला वाटले, हा सामान्य माणूस आहे, याच्याकडे काय असेल. तिने मोठ्या धैर्याने त्याच्याकडे 2000 मागितले. तेव्हा शंकरराव म्हणाले, 2 काय 10,000 मी देईन. बाई मनात चकित झाली. पैशाचा मोह तिला सुटला. तिने त्यांच्याकडून 10,000चा संकल्प सोडून घेतला. हे पैसे मलाच मिळतील अशी ती आशा ठेवून होती. त्यानंतर ती महाराजांना शंकररावांना बरे करण्यास सांगू लागली. महाराज प्रथम गप्पच होते. शंकररावांचे भाग्य थोर होते म्हणून ते उठून तेथून बाहेर पडले आणि काही न बोलता
शेख नूर साहेबांच्या दर्ग्यात गेले. ती मुसलमान लोकांची स्मशानभूमी होती. एका खाचेत त्यांनी छटी टाकून ते निजले. त्यांच्याबरोबर शंकररावही आले होते. त्यांच्याकडे पाहून महाराजांनी त्यांना फकीरास भोजन देण्यास सांगितले. शंकररावाने फकीरांना खाना देऊन शेख नूरचे कब्रस्तानावर कफनीही चढवली. महाराज त्यानंतर वडाच्या झाडाखाली येऊन बसले. सर्वजण म्हणत होते, राजेराय यांचा मृत्यू थडग्यात निजून महाराजांनी टाळला. शंकरराव राजे 8-10 दिवस अक्कलकोट येथे राहिले. कडुनिंबाचा पाला बारीक वाटून त्यात 9 मिरे घालून ते औषध रोज घ्यावे अशी आज्ञा त्यांना महाराजांनी दिली. त्यानंतर शंकररावांना बराच गुण येऊ लागला. तेव्हा शंकरराव राजे हैदराबादला परतले. 5-6 महिन्यांनी प्रकृती चांगली होऊन ते परत महाराजांच्या दर्शनाला आले. श्री समर्थांचे दर्शन घेऊन पीडाहरण झाले म्हणून त्यांनी स्वामी चरणांवर परत मस्तक ठेवले व महाराज 10,000 रुपयांचा संकल्प मी सोडला होता, त्याचे काय करावे असे त्यांनी महाराजांना विचारले. महाराजांनी त्यांना अक्कलकोट येथे मठ बांधण्याची आज्ञा दिली. महाराजांची आज्ञा घेऊन काही लोकांनी गावाबाहेर मठ बांधावा असे ठरविले. परंतु ही बातमी कारभारी मंडळींना मान्य झाली नाही. गावाबाहेर मठ बांधल्यास तेथे कोणी जाणार नाही. शेवटी गावातच मठ बांधावा असे सर्वानुमते ठरले. महाराजांनी भुजंगा सेवेकरी व मुंबईचे ठाकूरदास बुवा यांना जातीने तेथे लक्ष घालण्यास सांगितले. मठ पूर्ण झाल्यावर सहस्र ब्राह्मण भोजन झाले. सर्व पुरुष बायकांना दक्षिणा देण्यात आली. अक्कलकोट गावात शंकरराजेरायांची सर्वांना दिलेल्या दक्षिणेमुळे तेथे फार कीर्ती झाली. आपले प्रारब्ध चांगले असेल तर सर्व काही उशिरा का होईना चांगले घडते. त्यासाठी सद्गुरु कृपा असावी लागते. त्या परमेश्वरी शक्तीविषयी काही शंका येऊ नये. कुठल्याही रूपात ती शक्ती आपणास मिळते, पण त्यासाठी आपली उपासना श्रद्धा असावी लागते. परमेश्वरी शक्तीस शरण जाता संत कृपेचा लाभ येई हाता. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.